श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 27 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी आली आहे आमलकी एकादशी. आमलकी म्हणजे आवळा. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मदेवांना जन्म दिला तेव्हा विष्णूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवांचा वास असतो. मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीला 100 राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होतो. म्हणूनच याला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आवळा खाणं आणि दान केल्याने चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळते. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर वैकुंठ धाम प्राप्त होतं. वाराणसीमध्ये याला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव पार्वतीच्या लग्नानंतर पहिल्यांदा काशीत आले होते आणि म्हणूनच होळीचा उत्सव अधिकृतपणे येथे सुरू होतो. पंचांगानुसार आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, रवी योग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग जुळून येत आहे. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. आवळ्याच्या झाडाची पूजासाठी शुभ वेळ ही सकाळी 6:48 ते 11:08 असेल. तसेच आमलकी एकादशीच्या व्रताचे पारण हे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 ते सकाळी 9:05 असणार आहे. या वेळेत आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. या दिवशी पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच दान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी काळे तीळ दान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. गोरगरिबांना दान केल्यामुळे आपल्याला गोदानाचं पुण्य प्राप्त होतं आणि घरामध्ये सुख, समृद्धी, धन समृद्धी वाढते. या दिवशी पिवळ्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आज आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा. या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार. तर हा कापूर कुठे जाळायचा आहे, कोणत्या वेळेत जाळायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बराचसा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी ग्रहाचे दुष्प्रभाव असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपण आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो
करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजाही करून घ्यायची। तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलून घ्यायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत। या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या। ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते। आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचेत। आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही मातीची पंती तिकडनं आपल्याला उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। संपूर्ण घरामधनं हा धूर फिरवून झाला की आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्यात। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज आमलकी एकादशीच्या दिवशी करायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।